आपण बाबा माळ घालण्याच्या लायकीचं किंवा माळ टिकवायच्या माळ तेवढ्या पतूर जायच्या लायकीची नव्हतो, पण दादांच्या आशीर्वादानं दारुड्याला सुद्धा माझ्या दादाने माझ्या श्रीपाद बाबाने जवळ केलं. अनेक जन्माचं बाबा 10 पिढ्याची माळ असेल, 10 पिढ्या त्यानं ज्ञानेश्वरी वाचली असेल, बाबा हरिपाठ म्हणला असेल, दिंड्या वाऱ्या केल्या असलेल्या, पण दारुड्याला जवळ घ्यावं भाऊ माणसं देवायची बरं का. मोले मधुरा खाय मोले मधुरा नाचे गाय, अरे ब्रह्म रस सेवे तो खवा आवरला जाय. दारुड्याची स्वतः उपमा माझ्या माळकऱ्याला दिली. साधू बोध झाला निरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव. बघा माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबाच्या आशीर्वादानं बसलेल्या मंडपात नवा ईश्वरला देव या बसलेल्या मंडपालाच कळला. रोज ज्ञानेश्वरी वाचणार आहे ती, भागवत गीता वाचणार आहे ती, 16 शस्त्र 18 पुराण वाचणार आहे ती, पण कशासाठी वाचायचं सांगणारी नाही ती. वाचायचं कशासाठी तर आपण ह्यात न वाचण्यासाठी वाचायचं. कशात न वाचायचं आहे? जनी नाही जन्म यमाची यातना आयसिया साधना करा काही. आता ज्याला जन्म येत नाही यम ह्याला येत नाही ते साधन काय तर माझ्या भगवंताचं नाम आहे, आणि ते भगवंताचं नाम कंठात धरायचं आहे, ती श्वासामार्फत जपायचं आहे. श्वासामार्फत जपल्यानंतर काय होतं? भव जन्मे आम्ही भव पुण्य केले तवाया विठ्ठली कृपा केली, विठ्ठलानं कृपा केली, आणि ते विठ्ठल कसा अनुभवायचा. आता आपल्याला यम ह्याला येणार आहे. बरोबर आहे बाबा, 7 दिवसाचं 7 दिवस सप्ताह बसवला, आणि 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? देवाचं किती जरी वर्णन करत बसला देवाला, तुम्ही देवाचं आपल्याला जर देव म्हणतोय असं जर आपण नाही लावून घेतलं तर कधीच मेळ बसणार नाही. 16 शस्त्र 18 पुराण मला म्हणतात असं आलं पाहिजे. 7 दिवसाच्या सप्त्यात आणि 7 दिवसातच मरायचं आहे, 7 दिवसात जन्मायचं आहे, 7 दिवसात जन्मायचं आहे आणि